आपल्या सगळ्यांचे लाडके महामहिम राजस्थानचे राज्यपाल आदरणीय श्री हरिभाऊ बागडे नाना यांच्या अभिषेचनाच्या या सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले केंद्रीय म्हणजे आपण त्यांना गडकरी नाही रोडकरीच म्हणतो, बरोबर ना गडकरी साहेब, असे आपले आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, ज्यांनी संपूर्ण देशामध्ये रस्त्याचं जाळं असं केलंय. पूर्वी नागपूरला जायचं तर 4 वेळेस विचार करावा लागायचा, सोलापूरला जायचं तर 4 वेळेस विचार. आता आम्ही गाडीत बसल्या बसल्या कारण की परत 4 तासात 8 तासात परत येतो. असे आपले आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, तसेच श्री महंत सुधीर दास महाराजजी, आमचे खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब, पद्मश्री रमेशजी पतंगे साहेब, माजी मंत्री राजेंद्रजी दर्डाबाबू, आमदार प्रशांत बमजी, आमदार विक्रम काळेजी, तसंच विजयाताई राहटकर, राम बोगलेजी, विवेक देशपांडेजी, अनिल भालेराव साहेब, रामभाऊ गावंडेजी माजी आमदार, अनिल मकरेजी, प्रवीण गुगेजी, सुहास शिरसाटजी, संजय खंबायतेजी, बापू घडामोडेजी, किशोर शितोळेजी, नामदेवरावजी गाडेकर साहेब, रामूकाका शेळके, अनुराधाताई चव्हाण, विजयजी अवताडे, राधाकिशनजी पठाडे, रामबाबा शेळके, सर्वच इकडे उपस्थित नानांवर प्रेम करणारी बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, नानांनी कुठलं असं क्षेत्र नाही ज्याच्यामध्ये त्यांनी काम केलं नाही. म्हणजे सुरुवात वेग साप्ताहिकचं मासिक वाटण्यापासून ते सहकार महर्षी म्हणून पण त्यांना म्हणू शकतो आपण, त्यांना शिक्षण महर्षी म्हणू शकतो. आणि अशा अनेक त्यांनी आज साखर कारखाना सुरू केला, शिक्षण संस्था सुरू केल्या, बँक सुरू केली, दूध संघ सुरू केला. आणि या माध्यमातून या भागाच्या विकासासाठी म्हणजे नुसतं आमदार होऊन त्यांनी आमदार म्हणे न करता अनेक अशा गोष्टी जसं मी सांगितलं तसं विवेकच्या माध्यमातून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर संघाचं काम, संघाचे विचार घराघरापर्यंत पोचवायचा त्यांनी प्रयत्न केला. आणि नेहमी जे राष्ट्रप्रथम आणि शेवटी मी अशी भावना ठेवून त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे. आत्ता चर्चेमध्ये आलं, विवेकजी म्हणत होते की साखर कारखाना सुरू केला. विवेकजी साखर कारखाना सुरू केला, अडचणीत आला, नानांच्या हातात दिला, तो बरोबर झाला. देवगिरी बँक होती, मला आठवते मी देवगिरी बँकेचा खातेदार आहे. मध्ये एक काळ थोडेसे अडचणीत आले होते, NPA वाढले होता, 16% NPA झाला होता आणि त्याच्यावर प्रशासक येणार होता. पण नानांना पुन्हा अध्यक्ष म्हणून तिकडे बसवलं. नानांनी 1 वर्षात त्या बँकेला पूर्ण सरळ करत त्यांनी त्यांच्या सांगायला नाही पाहिजे पण इकडे उल्लेख केला पाहिजे, त्यांनी त्यांच्या सख्या जावायला पण नोटीस द्यायला ते थांबले नाही. हे उदाहरण आहे अक्षरशः. म्हणजे कुठल्याही प्रकारची ते तत्वश काम करायचे आणि तत्वश त्यांनी त्या पद्धतीने त्यांनी काम केलं. आमदार म्हणून कोल्हापूर बांधाऱ्याचा उल्लेख झाला. आज जे म्हणजे फुलंब्री मतदारसंघ, पूर्वीचा पूर्व मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये आज सगळ्यांना जे पाण्याचे आहेत ते कोल्हापुरी बांधारे. म्हणजे नानाचा उल्लेखच असा व्हायचा की आमदार असताना की एक कोल्हापुरी बांधारीचे आमदार म्हणून त्यांना ओळखलं जायचं. आणि अतिशय त्यांनी या फुलंब्री विधानसभामध्ये एवढे कोल्हापूर बांधारे बनवले की त्याच्यामुळे कधीही आपल्याला दुष्काळाची जाणीव होत नाही. अशा अनेक गोष्टी नानांनी केल्या. मी सांगितलं तसं बँक असो, दूधसंघ असो, कारखाना असो, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा सहभाग आहे. आणि माणूस आणि सर्वात जास्त आमचा त्यांचा सहवास आला तो नाना ज्यावेळेस 14 ते 19 अध्यक्ष होते. आम्ही 2 आमदार त्यांच्या कॅबिनमध्ये नेहमी असायचो, एक नारायण कुचे आणि मी. दुपारचा डब्बा हा नानांचा डब्बा आमचा फिक्स होता. नानांच्या डब्यातून आम्हाला रोज जेवण तिकडे. अधिवेशनच्या काळामध्ये पूर्ण 1 महिना नानांच्या कॅबिनमध्ये. नाना जरी कडक शिस्तबद्ध होते पण थोडंसं आम्हाला सूट होती. नितीनजी आम्हाला अलाउड होतं. म्हणजे आम्ही त्यांच्या अँटी चॅम्बरमध्ये बसून अनेक वेळा जेवलो. म्हणजे रोजच जेवत होतो असं कधीच नव्हतं. म्हणजे कडक शिस्त. आमचे सागर साहेब पण इकडे आहेत,
त्यांच्या माध्यमातून अतिशय कडक, म्हणजे कधी कधी आमची लक्षवेधी लावा म्हणून आम्ही बोलत, त्यामध्ये नाही लाईनीत तुझा नंबर लागेल त्याच, नाही नाना खूप अर्जंट आहे लावा, नाही नाही लाईनीत नंबर वाईज तुमची लागेल. म्हणजे अशी कडक शिस्त असणारे नाना अतिशय, म्हणजे विधानसभेत तर त्यांनी आताही नंतर जे अध्यक्ष राहिलेले आमदार असतानाही आता या 19च्या काळामध्ये विरोधी पक्षामध्ये आम्ही ज्यावेळेस होतो, नाना रोज प्रत्येक प्रश्न घेऊन तिकडे विधानसभेमध्ये मांडायचे, प्रत्येकाच्या अडीअडचणी समजून घ्यायचे. आणि आज शेंद्राव उद्योग असेल, नानांच्या पाठपुराव्यानेच आज जो शेंद्राव उद्योग आला तो नानांनी त्यावेळेस डिक्लेअर झाला, पण लोक जमिनी द्यायला तयार नव्हते, नाना स्वतः बसले, नानांनी त्या, आणि आज जो उद्योग तिकडे सगळे आलेले आहेत त्याच्यामध्ये नानांचा खूप मोठा वाटा आहे. दर्डाजी पण इकडे बसलेले आहेत, त्यावेळेस दर्डाजी उद्योगमंत्री होते आणि नाना आमदार होते. मला आठवते ज्यावेळेस अनाऊन्स झालं त्यावेळेस जमिनी मिळायला अडचण होती, पण नाना स्वतः बसले तिकडे आणि आज त्याच्यामुळे त्या भागाचा विकास झाला आणि त्या ठिकाणी जे उद्योग आले त्याच्यामुळेच तिकडचा विकास झाला. दूध संघाचं पण तीच परिस्थिती आहे, देवगिरी बँकेची पण परिस्थिती आहे. किशोर शितोळे जी आहेत, किशोरजी कुठे गेले? किशोरजी तुम्हाला बँक जी मिळाली ती खूप चांगल्या परिस्थितीत मिळाली. एक काळ होता मध्ये 4-5 वर्ष बँकेची अडचण होती, पण नानांनी त्या सगळ्या अडचणी दूर करून त्यांनी त्या पद्धतीने या इकडे विकास केला. खरोखर नानांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की आज ते जरी राज्यपाल म्हणून राजस्थानात गेले असते तरी त्यांची नजर जी आहे ती आपल्या छत्रपती संभाजीनगरवर, या महाराष्ट्रावर राहणार आहे आणि त्यांचा आशीर्वादही आपल्या सगळ्यांना इकडे बसलेले समोर अनेक लोक व्यासपीठावरच्या बसलेल्या अनेक इच्छुकांना पण त्यांचा आशीर्वाद मिळणार आहे. रामभाऊ बरोबर आहे ना काळेसाहेब? आणि नक्कीच मला खात्री आहे की जे आजपर्यंत त्यांनी कधीही म्हणजे स्वतःचा विचार न करता पक्षाचा विचार आणि राष्ट्राचा विचार करून ज्यांनी आजपर्यंत त्यांचं आयुष्य पुन्हा घालवलं, संघाच्या शिस्तेमध्ये त्यांनी वाढलेले आहेत ते. आणि अशा सगळ्या या व्यक्तिमत्वाला मी जास्त खूप लहान आहे मी त्यांना काय बोलणं, पण खरोखर नानांचा आज जे मार्गदर्शन आहे आणि नानांनी ज्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट घडवलेली आहे त्याचा अभ्यास केला. आज जे पदंगे साहेबांनी पुस्तक लिहिले ते अतिशय मी शॉर्टमध्ये वाचलं, पण ते खरोखर प्रत्येक व्यक्तीने ते वाचलं पाहिजे हीच या ठिकाणी बोलीन. आणि नितीनजींना विनंती करीन, साहेब काहींनी इच्छा केली की राष्ट्रपती, पण राज्यपालानंतर नक्कीच त्यांचा विचार राष्ट्रपती सहदी हवा हीच या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना त्यांचा आशीर्वाद लाभेल ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इकडे आवर्जून विवेकजींचा उल्लेख करायचा आहे आणि रामभाऊंचा की आपण पुढाकार घेऊन आज हा जो कार्यक्रम इकडे घडवून आणला त्याबद्दल आपले पण खूप खूप आभार. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.